रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प. दरड हटवण्याची काम युद्धपातळीवर सुरू. प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे 12 तासानंतर दरड हटवण्यात प्रशासनाला यश. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत हॉटेल अनुसयाजवळ रात्री 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास महाकाय दरड कोसळून महामार्गावरील दोन्ही लेनवर दगडमातीचा ढिगारा आल्याने महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. कशेडी घाटातील महामार्ग पोलीस नवीन पोलीस मदत केंद्रापासून जवळच 50 मीटरवर महाकाय दरड महामार्गावर आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती खेड स्थानिक प्रशासनाला समजताच खेडचे तहसीलदार, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, कशेडी टॅपची पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक संस्था यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. गेल्या 8 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड, पोलादपूर, खेडसह संपूर्ण कोकणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत असल्याने आपत्ती निवारण आणि स्थानिक प्रशासन यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपत्तीच्या घटनांमध्ये सामाजिक संस्था यांचाही सहभाग असल्याने आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्या मदतीने आपत्तीवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील एक लेन सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासन घटनास्थळी रात्रंदिवस मेहनत घेत असून लवकरच महामार्ग सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. मुंबई दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असून खेड दिशेने जाणारी वाहतूक प्रथम सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र पावसाचा व्यत्यय येत असल्याने दरड हटवण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असून लवकरच महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रायगडचा बुलंद आवाजसाठी धनराज गोपाळ, पोलादपूर.